पाठारे प्रभू समाज, सोमवंशी क्षत्रिय समाज तसंच स्थानिक आगरी समाजाची देखील कुलदेवता आणि ग्रामदेवता मानली जाते. देवी ही मूळची शाकंभरी देवीचं स्वरूप आहे असं म्हणतात. पीठ मिठाने ओटी भरल्यास खोकला बरावतो. हॅलो, मी सखी सुनेना आणि ही आमची छोटुली कियारा. आज आम्ही एकत्र जाणार आहोत प्रभावती देवीच्या दर्शनाला. माझ्यासोबत माझी संपूर्ण फॅमिली आहे. तर चला तर मग हा व्लॉग पाहूयात आणि प्राचीन अशा प्रभावती देवी मंदिराचा महिमा. ठाणे ते प्रभादेवी इतकं अंतर पार करताना खूप धमाल चालली होती. मनू बघ इकडे, एवढीशी कियारा. ती अजून शाळेतही जात नाहीये, परंतु तिच्या सर्व कविता, गाणी तोंडपाठ आहेत. तिला आठवलं लंडन ब्रिज बरोबर. तो ब्रिज पाहून तिला परफेक्ट असं लंडन ब्रिजची पोएम आठवलीच. फॅमिली सोबत कुठेही जात असताना ना एक वेगळीच मजा असते. आता आम्ही सर्व धमाल अनुभवत हा नजारा पाहत चाललेलो तर वरळीचा सीलिंग लागलेला आहे. हा सीलिंग देखील खूपच बघण्यासारखा आहे. प्रत्येकजण आवर्जून इथे येतं आणि आता आपण पोहोचलो श्री प्रभादेवी मंदिरापाशी. असं म्हणतात की या प्रभावती देवीचं मूळ मंदिर हे माहीममधील कोटवाडी या भागामध्ये होतं, परंतु ते नंतर सध्याच्या या प्रभादेवी परिसरात स्थलांतरित करण्यात आलं आणि या मंदिरामुळेच या परिसराला प्रभादेवी असं नाव मिळालं आहे. मुंबईतल्या या दादर जवळच्या प्रभादेवी परिसरात असलेल्या श्री प्रभावती देवी मंदिराला 311 वर्षांचा प्राचीन असा इतिहास आहे. हे इतकं जुनं प्राचीन मंदिर हे सर्व मुंबईकरांसाठी श्रद्धास्थान आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असली तरी 7 बेटांची ही मुंबापूर आणि त्यातील गिरणगावातील हे प्रभादेवी मंदिर 310 वर्षांपासून श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपत आहे. प्रभादेवी ही यादवकालीन बिंबराजाची कुलदेवता होती आणि त्यानंतर पाठारे प्रभू समाज, सोमवंशी क्षत्रिय समाज तसंच स्थानिक आगरी समाजाची देखील कुलदेवता आणि ग्रामदेवता मानली जाते. इथे शेजारी एक छोटंसं चमत्कारिक असं मंदिर आहे, खोकला देवी मंदिर. त्याबद्दल थोड्याच वेळात जाणून घेऊ. आपण दर्शन घेत आहोत प्रभावती आईचं आणि इथे शेजारी श्री चंडिका देवी आणि कालिका देवीचं दर्शन होतं. प्रभावती देवी ही मूळची शाकंभरी देवीचं स्वरूप आहे असं म्हणतात आणि ही 12व्या शतकातील शाकंभरीची मूर्ती प्रभावती या नावाने ओळखली जाते. 15व्या शतकात जेव्हा अखेरीस पोर्तुगीज भारतात आलेले त्यांनी मुंबईतील अनेक भागांवर आधिपत्य स्थापित केलं. पोर्तुगीजांनी स्थानिकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली आणि मंदिरं लुटून त्यांचा विध्वंसही केलाच. त्यावेळी या मंदिरातील मूर्ती वांद्रे इथल्या एका विहिरीत लपवण्यात आली होती. श्रीमंत पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांना देवीने दृष्टांत दिल्यानंतर 1715 या साली या देवीला विहिरीतून बाहेर काढण्यात आलंय आणि अशी आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध आहे. 1715 सालामध्येच या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आणि या देवीच्या नावावरून मग पुढे प्रभादेवी हे नाव या परिसराला मिळालं. आज जे आगार बाजार म्हणून ओळखलं जातं तिथं पूर्वी मिठाची आगारे होती. त्या काळातील शिलोत्री लोक देवीला मीठ अर्पण करत आणि हे या मंदिराच्या इतिहासातील वैशिष्ट्य मानलं जाते. 1900च्या काळातील कीर्तिकर सर यांचा हा आपण फोटो पाहिलाय. त्यांचं देखील इथे प्रमुख कार्य या मंदिरात घडलेलं आहे आणि सध्या कीर्तिकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा या मंदिराचा कारभार चालवला जातो. समस्त भक्तांच्या मनोकामना प्रभावती आई पूर्ण करत असते, म्हणूनच या देवीला नवसाला पावणारी देवी असं देखील म्हणतात. मंदिर परिसरामध्ये 1850 ते 1960 साली बांधलेला दीपस्तंभ आजही श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक म्हणून उभं आहे. मंदिराचा कार्यभार जयानंद कृष्णनाथ कीर्तिकर यांच्या काळापासून दी कीर्तिकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट या ट्रस्टद्वारा पाहिला जातोय
आज या ट्रस्टकडे मंदिराचं व्यवस्थापन आहे आणि मंदिरात प्रभावती देवीच्या शेजारीच कालिका आणि चंडिका देवीच्या मूर्ती असून शक्तीच्या 3 रूपांची साक्ष या मंदिरात पाहायला मिळते. यासोबतच शंकर, गणपती, पार्वती, लक्ष्मीनारायण, हनुमान, शीतला देवी आणि खोकला देवी यांची मंदिरं देखील आहेत. हेच ते छोटंसं चमत्कारिक असं खोकला देवीचं मंदिर. इथली आख्यायिका अशी सांगितली जाते की देवीची पीठ मिठाने ओटी भरल्यास खोकला बरा होतो. अगदी कितीही जुन्यात जुना असा खोकला असो तो बरा होतोच. आणि या देवीची कोणतीही पूजा अर्चना केली जात नाही. तसंच या देवीला नवससुद्धा केलं जात नाही आहे. कितीही जुन्यातला जुना खोकला असो, खूप औषधोपचार करून देखील हा खोकला इथे फक्त पीठ मिठाने ओटी भरल्यास बरा होतो असं भक्तगण सांगतात. प्रभादेवी मंदिराचा वार्षिक पौष उत्सव हा आधी फक्त 3 दिवसांचा असायचा, परंतु तो आता 10 दिवसांचा झालेला आहे. आणि या मंदिराच्या समोरील वाळूमध्ये मेथी लावण्याची प्रथा या उत्सवाला एक अनोखी ओळख देते. या काळात मंदिर प्रांगणात हजारो भाविकांची गर्दी असते आणि नवसाला पावणारी ही प्रभावती देवी आपल्याला नवस बोलण्यासाठी आणि तो फेडण्यासाठी भाविक कुटुंबासह हजेरी लावतो. आजच्या धावपळीच्या काळातही हे मंदिर भक्तांना शांततेचं आणि अध्यात्माचा अनुभव देण्याची संधी देतंय. मंदिराच्या पुढेच हा सौ दीपमाला पाटील ताईंचा छोटासा असा हार फुलांचा व्यवसाय आहे आणि हा इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे. तर तुम्ही इथे आलात की या ताईंकडूनच फुलं नक्की घ्या. तर हा प्रभावती आईच्या मंदिराचा इतिहास जाणून तुम्हाला कसं वाटतंय माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबईकर असाल आणि प्रभावती आईचं दर्शन घेतलं नसेल तर तुम्ही मुंबईत राहून काय पाहिलं, तर अवश्य इथे भेट द्या. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात. लवकरच भेटूया.